हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वैभवी स्टिचिंग क्लासेसमध्ये। तर आज मी घेऊन आलेले आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजची फ्रंट पार्टची कटिंग। तर मेजरमेंट या आहे आपलं, लंबाई आहे 13 इंच, छाती आहे 28 इंच, कमर आहे 25 इंच, शोल्डर आहे 10 इंच, पुढील गळा आहे 6 इंच, मागचा गळा आहे 8 इंच। तर मी आधीच बॅक पार्टची कटिंग करून ठेवलेली होती, तर याचं मेजरमेंट पण मी तुम्हाला क्लिअरली सांगून देते। तर याची उंची आहे 13 इंच, आधीच मी कटिंग करून ठेवलेलं होतं। तर याची पूर्ण उंची आहे 13 इंच आणि याचं चेस्ट आहे, छाती आहे 28 इंच, 28चा चौथा भाग 7 आणि त्याच्यात मी 2 इंच ॲड केलेले आहे, असे करून मी 9 इंच घेतलेले आहे। त्यानंतर याचा आर्महोल मी 5.5 इंचावर घेतलेला आहे आणि गळा लांबी मी 10 इंच घेतलेली आहे। सॉरी, मी याच्यामध्ये मेजरमेंट 8 इंच लिहिलेलं आहे गळ्याचं, तर मी 10 इंच घेतलेलं आहे। तर आपण बॅक पार्ट साईडला ठेवून फ्रंट पार्टची कटिंग करूया। तर याची लांबी पण आपल्याला घ्यायची आहे 13 इंच, कस्टमरनुसार घ्यायची आहे। कस्टमरची हाईट थोडी लहान आहे म्हणून आपल्याला तयार 12 इंचावर करायचं आहे, तर 1 इंच आपलं शिलाईमध्ये चाललं जाईल। तर आपल्याला 13 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे, तर मी जेवढी आहे तेवढीच घेत आहे 13 इंच। तर शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे 5.5 इंच आणि आर्महोल पण घ्यायचं आहे 5.5 इंच। आता हे ड्रॉ करून घेऊया। त्यानंतर आपल्याला चेस्टचा चौथा भाग 7 आणि त्याच्यात 2 इंच ॲड करायचे आहे। 28 छाती आहे, तर त्याचा चौथा भाग 7 येईल आणि त्याच्यात मी 2 इंच ॲड केलेले आहे। तर आपली पूर्ण घडी तयार होईल 9 इंचावर। आपल्याला हे ड्रॉ करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि याच्यात पण आपल्याला 2 इंच ॲड करायचे आहे। मी थोडंसं एक्स्ट्राच घेत आहे आणि शिलाई मार्जिन आपण 2 इंच घेतले, त्याच्यात मी 1 इंच ॲड केलेलं आहे प्लेटसाठी। तर या पद्धतीने आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे। ही फिटिंगची लाईन आहे, तर मी इथं आखून घेत आहे, जे आपण एक्स्ट्राचं घेतलेलं होतं आणि 1-1.5 इंच आपण प्लेटसाठी घेतलेलं आहे। तर आपल्याला आता आर्महोलच्या कडेने 1 इंच घ्यायचं आहे, कारण की पुढचा पार्ट आपला जो असतो त्याचा खोल भाग आर्महोलचा 1 इंचावर असतो। आपल्याला खालच्या साईडने थोडंसं डाऊन करत करत आर्महोलला शेप द्यायचे। त्यानंतर गळा पण मी आखून घेतलेला आहे, गळा मी 6 इंचावर घेतलेला आहे आणि खालच्या साईडने मी 3.5 इंचावर घेतलेला आहे। त्यानंतर मी एक लाईन आखून घेतलेली आहे आणि याला आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे। तर मी या पद्धतीने प्रिन्सेस कटचा शेप देत आहे। त्यानंतर 1.5 इंच आपल्याला टक्ससाठी घ्यायचं आहे आणि याला 2 इंचावर मार्किंग करायची आहे आणि याला पण ह्या इकडनं टक्सला आपल्याला आकार द्यायचा आहे। तर या पद्धतीने मी आकार देत आहे। त्यानंतर आपल्याला मी इकडनं जो 1.5 इंच घेतलेला आहे त्याची मार्किंग करत आहे। तर हा पॉईंट आपल्याला आर्महोलच्या साईडने मिळवायचा आहे। तर आर्महोलच्या साईडने पण आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे। तर या पद्धतीने मी अर्धा इंच घेत आहे। आता आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। या पद्धतीने मी तुम्हाला अजून एक वेळेस सांगून देत आहे, 3.5 इंचावर खालच्या साईडने मी घेतलेलं आहे। त्यानंतर गळ्याच्या साईडने मी घेतलेलं आहे 6.5 इंच गळा लांबी आणि टक्स पॉईंट मी 2 इंचावर घेतलेला आहे आणि याला मार्किंग केली। आता आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे। तर या पद्धतीने मी कटिंग करत आहे। तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकनला पण ऑलवर प्रेस करा, जेणेकरून काय होईल की तुम्हाला माझ्या सगळ्यात पहिले नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। या पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण
जो इकडनं टक्सचा आकार दिला होता इकडनं आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे या पद्धतीने. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंचावर डाऊन करून कटिंग करून घ्यायची आहे. आधी आपण गळ्याची कटिंग करून घेऊया. तर या पद्धतीने आपल्याला गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे. खूप सोपी पद्धत आहे. अगदी 5 मिनिटात कटिंग करून घेशाल इतकी सोपी पद्धत आहे. तर या पद्धतीने तुम्ही पण कटिंग करा. बघा मी प्रिन्सेस कटचं फ्रंट पार्टची कटिंग केलेली आहे. तर आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंचावर मार्किंग करून अर्धा इंच डाऊन करून आपल्याला तिरकसमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला हे ड्रॉ करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याची कटिंग करायची आहे तिरकसमध्ये, जेणेकरून काय होईल की आपली कमरेमध्ये पण गोळ वगैरे क्रिस्प वगैरे येणार नाही आणि परफेक्ट फिटिंगमध्ये आपलं ब्लाऊज बसेल. तर या पद्धतीने आपली दोन्ही कटोरी साईडची झालेली आहे, बघू शकता. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकनला पण नक्की प्रेस करा. अशा छान छान नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर बघा झाली माझी कटिंग. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. धन्यवाद.